या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। चिकन बिर्याणी 70 रुपयामध्ये, मटन बिर्याणी 70 रुपयामध्ये, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। प्रशासनाने सिद्ध केलेल्या गंभीर मुद्द्यांवर अद्याप ठोस कारवाई न झाल्याने संतप्त झालेल्या गुंजेगावचे सामाजिक कार्यकर्ते विकास साळुंके यांनी अप्पर तहसील कार्यालय दक्षिण सोलापूर व मंद्रुप पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषण सुरू केले। बॅनर हातात घेऊन सिद्ध झालेल्या मुद्द्यांवर कारवाई झालीच पाहिजे, न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण अशी भूमिका साळुंके यांनी मांडली। साळुंके यांच्या म्हणण्यानुसार गुंजेगावच्या अपात्र सरपंचाच्या पती विरोधात फौजदारी गुन्हा सिद्ध झालेला आहे। विभागीय आयुक्तांच्या चौकशीतही हे सिद्ध झाले आहे, मात्र अद्याप त्यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई कायदेशीर झालेली नाही, त्यामुळे दोषींना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप त्यांनी केला। उपोषणस्थळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास उपोषण तीव्र करण्याचा इशारा साळुंके यांनी दिला आहे। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, दक्षिण सोलापूर, मंद्रुप मधील विविध अंतर्गत ग्रामपंचायतच्या माध्यमातून जेवढे जिल्हा परिषदचे खाते आहेत त्या खात्यातून आपण निधीची मागणी गुंजेगावला करतो। एक गावात अशी टोळी झालेली आहे की ते पैसे मागणे हीच लोक ह्या मध्ये भांडणे केलेले आढळले। ह्या लोकांचेच अर्ज आहेत। आम्ही सगळ्या खात्यात जिल्हा परिषदच्या ग्रामपंचायतला निधी देणाऱ्या ऑफिसकडून या लोकांची तक्रारी अर्ज एकत्र करून या चौकशी होऊन तथ्य काय असेल तेवढा अहवाल द्या, तथ्य नसेल त्याच्यामध्ये आम्ही काही कामं असलेली चुकीची झालेली तर आम्ही दुरुस्त केलेली आहेत, नंतर पाडून हे करून या सगळ्या गोष्टी करत असताना या लोकांवर बी कारवाई व्हायची। जिल्हा परिषदचे जे सरपंच अपात्र झालेले आहेत त्या सरपंचावर विभागीय आयुक्तांनी गुन्हे सिद्ध केलेले आहेत। वारंवार आम्ही अर्ज दिलेले आहेत, तिथं पोच आहे आमच्याकडे की एकाही तिथल्या अधिकाऱ्यांनी किंवा ते वसूल जी रक्कम त्यांनी अकाउंटवर स्वीकारलेली होती ती रक्कम ही केली नाही आणि गुन्हा दाखल केला नाही। सरपंच अपात्र झाल्यानंतर 1 महिन्यासाठी चार्ज उपसरपंचाकडे गेला। त्या 1 महिन्यामध्ये अख्खी त्या उपसरपंचाने ग्रामपंचायत इकाला काढलेली होती, पण काय काय गोष्टी आम्हाला माहिती झाल्यामुळे आम्ही थांबवलं। इंदिरा आवास योजना ही घरकुल योजना शासनाची एक जुनं घर त्यांनी स्वतः विकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि त्याची नोंद धरली। बोगस नोंदी धरणे जन्म मृत्यूच्या, बोगस उतारे देणे या संदर्भात आणि तेथील जे विस्तार अधिकारी त्यावेळेचे होते BC पाटील म्हणून, त्यांना मी वारंवार भेटत होतो की बाबा तुम्ही ह्याच्यावर कारवाई काय केली नाही। ते अधिकारी मला टाळतच होते, तुम्हाला आता पद मिळाले तुम्ही तुमचं काम करत राहा, हे आमचं आम्ही काम करू असं म्हणून ते अधिकारी बदली होऊन गेलेले आहेत। आता ते सध्या उत्तरमध्ये आहेत। मी जिल्हा परिषद शिव यांच्याकडे 11/8 अर्ज दिलेला आहे आणि दक्षिण सोलापूर गट विकास अधिकाऱ्याला अर्ज दिलेला आहे। आज 16 तारखेपासून 19 तारखेपर्यंत आलो मी तो उपोषणला आणि अधिकाऱ्यांनी दखल सुद्धा घेतली नाही आणि ही केली नाही। त्या संबंधित चौकशी होऊन त्या अधिकाऱ्यावर ह्या व्यक्तीवर गुन्हे दाखल व्हावे। फौजदारी गुन्हे ग्रामपंचायत ऍक्टनुसार त्याच्यामध्ये होतात, ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार केलेलं जे आहे त्याच्यानुसार गुन्ह्याची मागणी माझी आहे। शासनाच्या ज्यानुसारच तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा, जे ते ज्यात बसतील ते लोक, एवढी माझी बी सोलापूर जिल्हा परिषदेचे शिव आणि दक्षिणचे बोर्ड यांच्याकडे माझी मागणी राहील आणि माझं अन्नत्याग उपोषण माझं सतत चालू आहे। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी हे आंदोलन चालू ठेवणार आहे। मी विकास साळुंके, गुंजेगाव तालुका दक्षिण सोलापूर। मी आज दक्षिण अपर तहसील मंद्रुप या कार्यालयापाशी मागील 3 दिवसापासून 16 तारखेपासून माझ्या उपोषणला मी इथं सुरुवात केलेली आहे। अन्नत्याग ह्याला की मंद्रुप पोलीस स्टेशनचे जे रवींद्र चव्हाण म्हणून इथले अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी आमच्या ह्या बीटमध्ये लोकांवर केलेला अन्याय आणि माझ्यावर केलेला अन्याय, खोट्या गुन्ह्यामध्ये अडकावणे, मी SP ऑफिसला काम केलं, माझं कोण वाकडं करत नाही मला माझी एक तक्रार मी स्टील चोरीची द्यायला आल्यानंतर त्यावेळेस सलग 5 दिवस मला पोलीस स्टेशनवर त्यांनी फिरवले। या अर्जात माझा उल्लेख आहे, त्या 5 दिवसाचे मेसेज स्क्रीनशॉट मी सगळे त्या अर्जाला जोडलेले आहेत की मी त्यांच्याकडे दाद मागत होतो की माझे स्टील चोरीला गेलेलं आहे, त्याची तक्रार घ्या। माझे ज्या ठिकाणी जी बाबा सार्वजनिक कामं चाललेली आहेत ग्रामपंचायतची। सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडे पीर। सोलापुरात हॉटेल बडे पीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट येथे सुरू झाली आहे। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी,
मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये. याशिवाय स्पेशल मटन चॉप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडे पीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.